शेतकरी शेतमजुरांना संपूर्ण कर्जमाफी, राज्यात दुष्काळ जाहीर करावी यांसह इतर मागण्यांसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं आंदोलन केलं आहे। या मागण्यांसंदर्भात धुळ्यात जोरदार निदर्शनही करण्यात आली आहे। सरकारनं महागाईवर नियंत्रण आणावे, औषध, अन्न पदार्थ, कृषी साधने, मशिनरी अशा वस्तूंवरील जीएसटी रद्द करावी, पेट्रोल, डिझेल, गॅसवरील उत्पादन शुल्क कमी करावे, रेशन व्यवस्था मजबूत करावी, किमान वेतन दरमहा 26,000 रुपये द्यावे, उत्पादन खर्चात 1.5 हमीभाव शेतकऱ्यांना द्यावा, तसेच खासगीकरण थांबावे, सर्वांना 10,000 रुपये पेन्शन द्यावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, वीज दुरुस्ती विधेयक आणि स्मार्ट मीटर प्रकल्प रद्द करावा, अतिश्रीमंतांना जादा कर लागू करावा यांच्या आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे। सुभाष काकुस्ते, अखिल भारतीय किसान महासभेचा मी उपाध्यक्ष आहे आणि इथं धुळे जिल्ह्यामध्ये श्रमिक शेतकरी संघटना याचाही मी अध्यक्ष आहे। या ठिकाणी संयुक्त किसान मोर्चा आणि कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जे काही आवाहन केलेलं होतं, आज देशभर 28 तारखेला ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कचेरीवर निदर्शनं करावीत आणि ज्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या मागण्या आहेत त्याचं निवेदन द्यावं अशा प्रकारे ठरलेलं आहे। म्हणून देशभर आज जे काही आंदोलन चाललेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी एक भाग म्हणून धुळ्याला हे जिल्हाधिकारी कचेरीसमोर आंदोलन करीत आहोत। शेतकऱ्यांचं प्रदीर्घ काळ आंदोलन चाललं, त्याच्यामध्ये केंद्र सरकारने जे कायदे केलेले होते, 3 काळे कायदे आम्ही त्याला म्हणतो, ते कायदे रद्द करावेत म्हणून त्या ठिकाणी वर्षभरापेक्षा जास्त त्या ठिकाणी आंदोलन चाललं। 700पेक्षा जास्त शेतकरी त्या ठिकाणी पडलेत आणि त्या एकूण सगळ्याच्यामध्ये शेवटी मोदींना माघार घ्यावी लागले। 3 कायदे त्यांनी रद्द केले आणि त्याच वेळेला एक त्या आश्वासन दिलेलं होतं की आम्ही सर्व जे काही पिकं आहेत, शेती पिकं, त्यांना MSP लागू करू, त्या MSPला कायद्याचं त्या ठिकाणी चौकटीमध्ये टाकू, कायदा तशा प्रकारचा करू असंही आश्वासन दिलेलं होतं। पण आता त्या गोष्टीला वर्ष 1.5 वर्ष लोटल्यानंतर सुद्धा अजूनही त्या संबंधातला कायदा करत नाहीत आणि म्हणून आजचा जो काही त्या ठिकाणी देशव्यापी आंदोलन आहे त्याच्यामध्ये MSPचा कायदा करावा, सरकारने जो काही त्या ठिकाणी 20 कायदा आणलेला आहे तो 20 कायदा रद्द करावा, कामगारांच्या ज्या काही त्या ठिकाणी 4 एकूण याच्यामध्ये हे केलेलं आहे तर ते रद्द करून पूर्वीचे जे 34-35 कायदे होते ते पुन्हा अंमलात आणावेत अशा प्रकारच्या मागणीसाठी आज हे निदर्शन आहे। जसं शेतकऱ्यांचं संघटितपणे कामगार एकत्र आलेले आहात। आमचं असं म्हणणं आहे हे कॉन्ट्रॅक्टनी कामगार हा कॅज्युअल लेबर अजिबात राहायचं नाही, रद्द करायचं। ते जे कायमचं काम आहे तिथे कायम कामगार, किमान वेतन जे आहे 26,000चं, सर्वांना पेन्शन 10,000 रुपये किमान दिले पाहिजे आणि राशन प्रणाली जी आहे आणखीन मजबूत करायचं आहे। हे खाजगीकरण जे चाललेलं आहे आम्ही त्यांचा कडकपणा विरोध करतो आणि आमचं म्हणणं आहे हे खाजगीकरण तुम्ही परत घ्या, थांबा तुम्ही, असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। आणि महागाई जे वाढलेलं आहे हे महागाई तुम्ही ताबडतोब तुम्ही थांबवा। डिझेलचं असेल, पेट्रोलचं असेल, या विद्यार्थ्यांचं फीजचं असेल आणि युवक जे आहे जे बेरोजगार आहे युवकांना रोजगारी देणे हा फार आमचा हा डिमांड आहे। तुम्ही ताबडतोब त्याला रोजगारी द्या। हा सरकारी कंपनी जी आहे तिथे तुम्ही रिक्रूट करा, प्रायव्हेट कंपनीमध्ये जी आहे तिथे तुम्ही रिक्रूट करा। म्हणजे थोडक्यात हा जनतेचा प्रश्न घेऊन, शेतकरी आणि कामगार त्यांचा प्रश्न घेऊन देशाचं संविधान आपण कसं वाचवू, देशांचं संपत्ती कसं वाचवू, देशाचं लोकांचं प्रगती आणि देशाचं प्रगती कसं करू हे आपला प्रयत्न सुरू आहे। या प्रसंगी कॉम्रेड LR राव, वसंतराव पाटील, सुभाष काकुस्ते, दीपक सोनवणे, आसिफ शेख, राहुल आयरे, JR सुरवंशी, BB गिरासे, साहेबराव पाटील, अशोक चौधरी, SU तायडे, प्रमोद सिसोदे, संजय गिरासे, गणेश गुरव, सचिन पारोडेकर, योगेश माळी आदी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
MS पाईप घेऊन जात असलेल्या ट्रकला कार आडवी लावून चालकाला मारहाण करत ट्रकचा पाईपाचा 29,50,215 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेण्याचा प्रकार अंमळनेर चौपोलीजवळ रविवारी रात्री घडला आहे. त्या अनुषंगानं जिल्ह्यात नाकाबंदी करत अवघ्या 5 तासात लुटीचा मुद्देमाल हस्तगत करीत दोघांना अटक करण्यात यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. CJ 06 JD 1882 क्रमांकाचा ट्रक MS पाईप घेऊन छत्तीसगडकडून गुजरातकडे जात होता. रविवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास कारने चोगे आले. अंमळनेर फाट्याजवळ पांगणे गावाच्या पुढे ट्रक अडविला. ही घटना रविवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घडली. ट्रक चालक मोहम्मद इर्शाद कुरेशी वय 27 राहणार उत्तर प्रदेश यांच्यासह आशिष कुमार राय यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यात त्यांच्या पोटाला, तोंडाला, पाठीला गंभीर दुखापत झाली. त्या दोघांना रोडाच्या बाजूला ढकलून रोख रक्कम, MS पाईप आणि ट्रक असा 29,50,215 रुपयांचा ऐवज लुटून पोबरा केला. या घटनेची माहिती धुळे तालुका पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी माहिती जाणून घेतली. लूट करणाऱ्या चौघांचे वर्णन घेऊन त्यानुसार तपासाची चक्र फिरवली. जिल्ह्यात सर्वदूर नाकाबंदी हे करण्यात आली आणि चौघांपैकी दोघांच्या मुसक्या आवडण्यात पोलिसांना यश आलं. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या 15 लाखाचा ट्रक, 14,45,915 रुपये किमतीचे पाईप आणि 4,300 रुपये रोख असे एकूण 29,50,215 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 27/11/2023 रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही गंभीर कशी घटना आहे. याच्यामध्ये मोडस ऑपरेंडी अशी आहे की एखादं वाहन कुठल्या तरी गॅरेजमधनं अथवा कुठून तरी घ्यायचं आणि जे लोडेड ट्रक्स आहेत त्या लोडेड ट्रकला रात्रीच्या वेळी फास्ट करून त्यांना क्रॉस करायचं आणि त्यांना अडवायचं आणि त्यांची रॉबरी करायची. त्या अनुषंगाने IPC 394 अन्वये हा गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यामध्ये मोहम्मद कुरेशी नावाचा ड्रायव्हर होता जो सुरतकडून पाईप्स घेऊन चाललेला होता. हे जे 2 आरोपी आहेत त्यांची नावं आहेत गिरीश योगेश गायकवाड आणि राकेश वसंतराव पाटील. या दोघांनी ह्या गॅरेजमधनं ही क्रेटा, व्हाईट क्रेटा त्यांनी ती नेली. अजून क्रेटाचा ओनर आता आपण शोधत आहोत, तो लगेच सापडेल. त्याच्यानुसार यांनी रात्रीच्या वेळेला हायवेला ट्रकचा पिछा करून त्याने ट्रकला आडवं लावलं, त्याच्याकडची रोख रक्कम हे केली आणि बाकी देखील माल पळवला. त्यामुळे साधारणतः 29 लाखाचा साधारणतः हा माल त्याने हे केला होता. त्याच्यानुसार आपण सगळ्यांनी त्वरित नाकाबंदी सगळीकडे लावली जिल्ह्यामध्ये आणि हे लोकांनी त्यांची गाडी कुठेतरी थांबून ठेवली. पोलिसांची ऍक्शन बघून तरी पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट काम करून 2 आरोपींना आता अटक केलेली आहे आणि सर्व माल रिकव्हर केलेला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, LCB पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील व त्यांच्या पथकातील अनिल महाजन, प्रवीण पाटील, नितीन चव्हाण, किशोर खैरनाथ, कुणाल पाटील, उमेश पाटील, विशाल पाटील, पवन मंडाले, गणेश बोरसे, प्रमोद पाटील, राहुल देवरे यांनी केली आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरातील क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे. यावेळेस विविध पक्ष, संघटना व सर्व समाज बांधवांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी. सत्यशोधक समाज संस्थेद्वारे त्यांनी समाज सुधारण्याचं व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचं काम केलं आहे. पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीनं समाजातील स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी धडपणाऱ्या ज्योतिबांना आज सर्वांनी आदरांजली वाहिली आहे. शहरातील त्यांच्या स्मारकाला विविध पक्ष व संघटनाचे समाज बांधवांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादनही केलं आहे. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरात पांढरा चौपाटीवर संत रविदास गार्डनची निर्मिती 2 वर्षापूर्वी करण्यात आली आहे. त्यावेळी या कामाची इस्टिमेट 5 कोटीचे होते. त्यात महापालिकेने भर टाकून विशेष निधीतून 2 कोटी रुपयांमध्ये लेझर शो व कारंजे बसवले. त्या गार्डनचे नुकतेच उद्घाटनही झाले आहे. मात्र या उद्यानात इन्स्ट्रुमेंट प्रमाणे कुठल्याही सोयीसुविधा नसून या उद्यानात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप उभाटा सेनेने केला आहे.
या 7 कोटी रुपयातून खर्च झालेल्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी मनपा आयुक्तांना निवेदनातून करण्यात आली आहे. गटारी करणाऱ्या ठेकेदारालाच हे काम दिल्यामुळे या गार्डनमध्ये लहान मुलांसाठी कुठल्याही प्रकारची खेळणी, इतर साहित्य तसेच नागरिकांसाठी बसण्यात बाके ठेवण्यात आलेली नाही. या गार्डनमध्ये पाण्याची कुठलीही सोयी सुविधा नाही, तर कारंजे कुठल्या पाण्यावर चालतील हे देखील समजत नाही. तर संपूर्ण गार्डनमध्ये शोभेची तसेच फुलांची झाडे लावणे अपेक्षित असताना या संपूर्ण गार्डनमध्ये वटवृक्ष लावण्यात आलेले आहे. ठिकठिकाणी 2-2 फुटावर लिंबाची झाडे लावण्यात आलेली आहेत. तर गार्डनमधील झाडांची निगा न राखल्यामुळे लाखो किमतीची झाडे जळून नष्ट झालेली आहेत. या गार्डनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसून गार्डनचा निंबा भाग हा अंधारात आहे. या गार्डनमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह तसेच पार्किंगसाठी व्यवस्थित निर्मिती करण्यात आलेली नाही. तसेच या गार्डनमध्ये एकाच प्रकारची झाडे लावण्यात आली असून गार्डनऐवजी वनाची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर 7 कोटी रुपये खर्चून या ठिकाणी सुंदर पंचतारांकित गार्डनची निर्मिती झाली असती, पण मनपातील अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे धुळेकर परत एकदा एका चांगल्या गार्डनला मुकले आहेत. तर या गार्डनला वाढीव 2 कोटीचा निधी देताना त्याची निविदा कधी प्रसिद्ध झाली, संबंधित लेझर शो व कारंजे याचे काम कोणाच्या माध्यमातून देण्यात आले, त्यासाठी निविदा प्रसिद्ध कोणत्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली, तसेच हे लेझर शो व कारंजे हाताळण्यासाठी मनपाकडून कोणत्या तंत्रज्ञाची नेमणूक करण्यात आली, असा सवाल देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीनं मनपा आयुक्तांना करण्यात आला आहे. आज एकदा पुन्हा धुळे शिवसेनेकडनं नदीकाठच्या गार्डनबद्दल एक निवेदन आयुक्तांना देण्यात आले. त्यात आम्ही जे 7 कोटी वापरले तर तुम्ही पूर्णपणे शहानिशा करा आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हिजन केलेले आहेत की नवीन जे 2 कोटी वाढीव देण्यात आले आहेत कारंज्याकरता आणि फाउंटन गायच्याकरता लेझर शो करता तुम्ही प्रॉपर पूर्णपणे माहिती काढावी, तिथे पूर्णपणे तुम्ही बिलं मागवावे असाच आम्ही निवेदन नांदूरकर देण्यात आले आहे. धन्यवाद. आता विशेष निधीमधून 2 कोटीचे बिल त्वरित थांबवण्यात यावी व 5 कोटींमध्ये काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे याची सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरातील ऐतिहासिक व पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणारा किल्ला लडिंग येथे धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. धुळे शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. धुळे शहर अनेक थोर पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शहर आहे. धुळे जिल्ह्याच्या सीमेवर असलेला लडिंग किल्ला याचेच प्रतीक आहे. तर लडिंग किल्ला हा पर्यटन स्थळ असून या ठिकाणी हजारो पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. रोज अनेक पर्यटक, पर्यावरणप्रेमी, व्यायामपटू या किल्ल्यावर येत असतात. काही येणाऱ्या लोकांकडून येथे मोठ्या प्रमाणावर कचरा फेकला जातो. खाद्यपदार्थांचे वेस्टर्न पाकिटे टाकली जातात. या कचऱ्यामुळे सुंदर अशा ऐतिहासिक वास्तूची हेळसांड होत आहे. त्या अनुषंगाने धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे लडिंग येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. यात युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ट्रॅकिंग करत परिसरात असलेल्या कचरा संकलित केला आहे. यावेळी मद्याच्या बाटल्या, सिगारेट पाकिटे आढळून आले आहेत. तर धुळे शहराला या किल्ल्याच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा लाभला असून किल्ल्याचे जतन करावे असे आवाहनही युवा सेनेने यावेळी केलं आहे. आज धुळे जिल्हा युवा सेनेच्या वतीने आम्ही धुळ्यातील प्रसिद्ध असा किल्ला लडिंग किल्ला येथे आलो होतो. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेला आहे. तसेच या ठिकाणी धुळे जिल्ह्यातूनच नव्हे तर धुळे जिल्ह्याच्या बाहेरूनही इतर जिल्ह्यातील पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. पर्यटनासाठी येत असताना ते आपला आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करत असतात आणि साजरा करत असताना ते काही वेळेस आपलं वाहन हरपून या ठिकाणी बसतात. ते इथं खूप मोठ्या प्रमाणावर कचरा, त्याच्यानंतर पाण्याची बॉटल्स, ते रॅपर असे अनेक प्रकारचा खूप मोठा कचरा या ठिकाणी साचतो आणि त्यामुळे परिणामी किल्ल्याची दुरवस्था होते. ही किल्ल्याची वास्तू हे धुळे शहराला मिळालेलं खरं धन आहे. ही वास्तू आपण जपली पाहिजे या भावनेने युवा सेनेने आज या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली होती आणि त्याचबरोबर परिवारणाच्या दृष्टिकोनातून, शारीरिक दृष्टिकोनातून सुद्धा सदृष्ट राहण्यासाठी प्रत्येक तरुणाने ट्रॅकिंग केली पाहिजे हा संदेश देण्यासाठी आज युवा सेनेने स्वच्छता मोहीम आणि या ठिकाणी ट्रॅकिंगचं महत्त्व पटवून देण्यासाठी ही मोहीम या ठिकाणी राबवली होती. आणि स्वच्छता मोहीम राबवत असताना आम्हाला अनेक या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू सापडल्या. वेगवेगळ्या ठिकाणी जो काही कचरा पडलेला होता तो अतिशय अवघड ठिकाणी पडलेला होता, तो उचलून आम्ही तो आज संकलित केलेला आहे. आणि अशीच मोहीम आम्ही युवा सेना धुळे जिल्ह्याच्या माध्यमातून इतरही ठिकाणी राबवत राहू.
यावेळी शिवसेना विधानसभा संघटक ललित माळी, युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, सिद्धेश नाशिककर, जयेश सोनवणे, जयेश फुलपगारे, शुभम फुलपगारे, तरबेज शेख, भूषण मोरानीस, राकेश मालचे, ॲडव्होकेट जगदीश सुरवंशी, सोनू कानकाटे आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेचे कंत्राटीकरण आणि शाळांच्या संभाव्य खासगीकरणाला विरोध करण्यासाठी नाशिक ते मुंबई मंत्रालय विद्यार्थ्यांचा लॉंग मार्च काढू असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेश भारती यांनी दिला आहे. धुळेतील देवपुरा जिल्हा क्रीडा संकुलासमोर असलेल्या शिवसागर मंगल कार्यालयात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे खानदेश विभागीय अधिवेशन झाले. या कार्यक्रमात महेश भारती बोलत होते. हे विभागीय अधिवेशन वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर, सम्यक विद्यार्थी आंदोलन राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षा प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांच्या सूचनेवरून सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेश भारती यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच झाले. अधिवेशनाचे उद्घाटन प्राध्यापक रमेश विसेकर यांच्या हस्ते झाले. संयोजक समितीचे अध्यक्ष संदीप रामराजे यांच्यासह अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष तथा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष सागर चौहान, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे उपाध्यक्ष प्रतीक चौहान यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महेश भारती यावेळी पुढे म्हणाले की शाळांचे खाजगीकरण करून जिल्हा परिषदच्या जवळपास 14,000 शाळा बंद पाडणे हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. शाळा बंद करण्याचा आणि समूह शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने रद्द करायला हवा. यासाठी आपल्याला लढा द्यावा लागेल. सरकारी शाळा भाडेतत्वावर चालवायला देण्यात घाट यशस्वी होऊ देणार नाही. सर्व प्रकारची कंत्राटी भरती रद्द करायला हवी. सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण व कंत्राटीकरण करू नये. यासाठी आपण आग्रही राहायला हवे. पेपरफुटी संदर्भात कडक कायदा करण्यात यावा आणि दोषी असलेल्या विरुद्ध जामीनपात्र व द्रोह केल्याच्या कायद्याखाली कारवाई व्हावी अशी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मागणी केली आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलन मी आज खानदेश विभागीय अधिवेशन धुळ्या इथं घेतलं होतं आणि त्यामध्ये 65,000 शाळा ज्या सरकारने मराठी शाळा बंद करायला काढल्या त्याच्या विरोधात आणि नवे शैक्षणिक धोरण त्याच्या विरोधात एक मुख्यतः अधिवेशन आज आम्ही घेतलं. कर्नाटक सरकार, केरळ सरकार आणि तामिळनाडू सरकारने या धोरणाला, नवे शैक्षणिक धोरणाला विरोध केलेला आहे आणि आमची इच्छा आहे की महाराष्ट्र शासनाने पण याला विरोध करावा आणि 65,000 शाळा ह्या जे बंद करायचे धोरण आखलेलं आहे. तुमच्याकडे इरिगेशनसाठी पैसा आहे आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नाही आणि या जिल्हा परिषद शाळांमध्ये तुम्ही जर हा कोरोनानंतर जर रेशो पाहिला तर ॲडमिशन घेण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे प्रायव्हेटपेक्षा आणि त्याच शाळा जर बंद झाल्या तर शेतकऱ्याच्या, गरिबाच्या, वंचित वर्गाच्या मुलांनी जायचं कुठं. पण त्या विरोधात आज अधिवेशनामध्ये आम्ही भरपूर त्या संदर्भातले ठराव केले आणि बजेट अधिवेशनावर विद्यार्थ्यांचा लॉंग मार्च आम्ही मार्चमध्ये मोठा काढणार. अधिवेशनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा सल्लागार समिती सदस्य महेश भारती यांच्यासह वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा प्रवक्ते ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग, ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे यांनी आपली भूमिका यावेळी मांडली आहे. या अधिवेशनात प्रामुख्याने नवीन शिक्षण धोरण 2020 हे शिक्षणाचा कतलीचा जाहीरनामा आहे यावर प्रकाशझोत टाकण्यात आली आहे. तर शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरणाला हे धोरण प्रोत्साहन देत असून त्यास कळवून विरोध करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.